DS न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण ठाकरे गटाच्या वतीने नेत्ररोग तपासणीला सुरुवात झालेली आहे। आजचा जवळपास 10वा दिवस आहे आणि आपण सध्या आहोत टेंभुर्णी सर्कल मधल्या आरळ गावामध्ये आणि या ठिकाणी नेत्ररोग तपासणीला सुरुवात झालेली आहे आणि हा एक महत्त्वाचा उपक्रम ठाकरे गटाच्या वतीने राबवायला सुरुवात केलेली आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतोय विविध पक्षातील कार्यकर्ते असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा मराठा आरक्षणातील समाजसेवक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सर्वप्रथम मराठा आरक्षणामध्ये ज्यांचं सक्रिय योगदान होतं आणि जे गट शिक्षण अधिकारी होते तानाजी भोसले सर त्यांच्याशी चर्चा करत आणि एक वेगळा मी सरांशी प्रश्न करणार आहे। सर, एकंदरीत आपण जर पाहायला गेलं तर विविध पक्षाच्या माध्यमातून असे कार्यक्रम ठेवले जातात, परंतु काय होतं की तो नेता निवडून येतो नंतर सत्ता पक्षाकडे जातो। असे नेते जे म्हणजे दुसऱ्या पक्षात जातात तशा म्हणजे पक्ष बदलणाऱ्या नेत्याबद्दल जनतेनं म्हणजे त्यांच्या काय भूमिका असली पाहिजे, काय वाटते? बघा, कोणताही नेता असला जगातला, म्हणजे आपल्या इथलंच बोलत नाही मी, भारतातच नाही जगातला कुठलाही नेता असला तरी त्याला नेता करणारी जनता असते। आणि म्हणून सुनील भाऊ जनता महत्वाची आणि म्हणून सत्ता मिळवण्यासाठी जनतेसाठी कार्यक्रम घेऊन सत्ता आल्यानंतर विसरून जाणं बरं काय ती गोष्ट चांगली नाही कोणाची असो। म्हणजे जगामधला फंडा झाला हा फंडा कमी केला पाहिजे। आपण वैयक्तिक कोणाविषयी बोलणारे माणसं नाही, वैयक्तिक बोलू पण नाही, पण कुठल्याही सगळ्या पक्षांनी सगळ्या चांगल्या माणसांनी ज्यांना मोठं व्हायचंय किंवा ज्याला देवानं आपल्याला काहीतरी दिले जे जे आपणाशी ठावे ते लोकांशी सांगावे, करून शहाणे सोडावे सकळ जन। तसं आपल्याला जर देवानं व्यवस्थित काही दिला असेल तर माझाच हा समाज आहे, इथं पण दीन आहेत, दलित आहेत, वंचित आहेत, झोपडीवाले आहेत, त्याच्या दादापर्यंत शिक्षणाची गंगा आली पाहिजे, त्याच्या दादापर्यंत आरोग्याची गंगा आली पाहिजे। म्हणजे महाराज आज आम्ही आमच्या गावामध्ये 125 तपासले, 125 जणांचं तपासणी झाल्यानंतर 25 जण त्याच्यामध्ये मोतीबिंदूचे निघाले। म्हणजे एकीकडे आपण म्हणालो की आम्ही विश्वगुरु आहोत, आमचा देश म्हणजे जगाला प्रेरणा देणारा आहे आणि तुमच्या सावित्रीच्या जिजाऊच्या लेखी त्यांच्या डोळ्याची जर नजर नसेल तर आता मला डॉक्टर साहेबांनी सांगितलं की एक मुलगा तो माइंड म्हणजे बोलता त्याचा पॉइंट वाढलेला आणि तो मोबाईल शिवाय राहत नाही। मग अशा मुलांची पण यादी मी आता सांगितलं त्यांना की अशा मुलांची पण यादी आम्हाला करून द्या, त्यांच्या घरी जाऊन आहे की नाही ते उद्याचं भवितव्य आहे। आज भले तो मोबाईलच्या आधी गेला असेल, म्हणून या तुमच्या माध्यमातून मला पालकांना विनंती करायची आहे की लेकरांना मोबाईलचं व्यसन जडण्यापासून 4 हात लांब कसं ठेवता येईल या दृष्टीने प्रयत्न करा। म्हणजे वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभागी करा, तुम्ही त्यांच्या समोर बघू नका, आहे की नाही। मोबाईलचं व्यसन हे खूप मोठं व्यसन आहे, म्हणजे डोळ्याची हानी होती। असं जेव्हा आपण पाहतो तेव्हा 27 किलोचं वजन इथं पडलेलं असते, त्याचं आपल्याला अशी जाणीव होत नाही, पण नंतर मणक्यामध्ये जेव्हा गॅप तयार होतो तेव्हा त्या लेकराला काही करता येत नाही, बरोबर आहे की नाही। म्हणून या दृष्टीनं पण आज आम्ही नुसतं शिबिर नाही घेतलं, आता आमचे डॉक्टर पार्डीकर साहेब यांनी मार्गदर्शन केलं महिलांनी काय आहार केला पाहिजे। आपण पपई खात नाही, गाजर खात नाही, रात्री उशिरा जेवतो, बाहेर जेवणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण समजण्यात येते, धाबा संस्कृतीच आपण चालवायलो, असं नका करू ना। आपल्या घरीच तेल कमी खा, विविध तेल एका जागी मिक्स करून खा। आज तरुण मुलं हृदयातून म्हणजे सगळं प्रबोधन पण करायचं काम आपण करायला, आहे की नाही। आणि म्हणून त्यामुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वसमत यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांची प्रेरणा घेऊन जर कोणी करीत असतील तर आम्ही कुठं नाही म्हणायलो, सुनील भाऊ काय नाही म्हणायची आहे का आपल्याला, नाही चांगली गोष्ट आहे की नाही। नक्कीच आता कुणाची पण राजकारणामध्ये येण्याची एंट्री हीच असते, आता तुम्ही पण तीच एंट्री घेतलेली आहे। मग आता शेतकरी पुत्र म्हणता शेतकरी विरोधी पुत्र कधी होतो हे कळतच नाही। मग आता तुम्ही पण राजकारणामध्ये याच प्रकारे एंट्री घेतलेली आहे, मग आता तुमच्या पक्षाची पुढची भूमिका काय असणार आहे? आणि आतापर्यंत एवढे नेते मंडळी बघितली, जो येतो हेच काम करतो, नंतर निवडून आल्यानंतर तेच काम म्हणजे जनतेकडे लक्षच नसतं, तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आम्हाला आमच्या पक्षाची संस्कृती आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आम्ही त्या उद्देशाने चालतो। आम्ही राजकारणासाठी काम करत नाही, आम्ही समाजसेवेसाठी काम करतो आणि ते काम करतच राहील। आणि आज करत नाहीये आम्ही आज काम करत नाही, आम्ही 20 वर्षापासून काम करतो, पण आम्ही आमच्या काही गोष्टी म्हणजे जनतेपर्यंत पोहोचल्या नाहीत, त्याची आम्हाला खंत वाटली आणि आता आम्ही ते पोहोचायचं तुमच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत। शक्तीपीठ महामार्ग व्हावा सरकारचं म्हणणं आहे आणि सरकार त्या तयारीमध्ये आहे।
शक्तीपीठ महामार्गाची खरंच गरज आहे का? मला तर वाटते जे जाऊ मला वाटते तुला एखादा आवडत देऊ आता याच्याबद्दल. हं. शक्तीपीठ महामार्गाची 100% गरज आहे. हं. पण हाय कोणाला? हं. मुख्यमंत्री, हं. उपमुख्यमंत्री, हं. मंत्री, सत्तेतले आमदार, सत्तेतले खासदार यायला गरज आहेत ना राव. हं. त्याच्यावर त्याचं पोट आहे. आपल्या पोटाचं पाहिलेत का? आपली तर जनता इथं शेत आहे ना मग हे वाली. आणि याच्यासाठी तुम्हाला पुन्हा एक तुमच्या सगळ्या मीडिया बांधवाला हात जोडून विनंती आहे. आणि हे दाखवा, त्या टरबुजापर्यंत पाठवा. त्या शक्तीपीठाची गरज जर आहे तर इथं आमच्या आता तुम्ही माझ्या सर्कलला पूर्ण इथून बळेगाव पाठवून निघायचं. बळेगाव, विरेगाव, दारेफळ, तिकडं टेंभोर्णी आणि पुन्हा इकडे कलून येते वेळेस पुन्हा आरळपाटी. या रस्ता तुम्ही आता जा. तिथं माणसाला पाय टाकायचं म्हणले का, जनावराला पाय टाकायचं म्हणले का, या खड्ड्यातून पाय उचलायचा त्या खड्ड्यात टाकायचा. मी म्हणतो म्हणून नाही. तुम्ही आता मला ते प्रश्न विचारलाय, तुम्ही जा खरोखरच. आणि सगळ्या मीडिया बांधवाला माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही बाकीचं दाखवा न दाखवा, माझ्या टेंभोर्णी सर्कलचं तुम्ही येऊन पहा काय कंडिशन आहे ते. हैतनगर पाठीहून जर निघालं तिकडं शिरड पर्यंत रस्ता 6 महिने झाले उकळून टाकलाय. तिकडे शिरड पसला. फक्त इलेक्शन लागलं कुठेतरी 4-2 JCB आणायच्या, उभ्या करायच्या, 4-2 खड्डे करायचे, ते तसेच राहू द्यायचे. फक्त इलेक्शन लागले की ते दाखवायचं आमचे काम सुरू व्हायचं. तर याच्यातून तुमच्या बांधवाला खरोखरच तुम्ही एकदा दाखवा आमच्या सर्कलची कंडिशन काय आहे. गोर गरीबाचा त्याच्यासाठी या तुमच्या शक्तीपीठचा 1 रुपयाचाही फायदा नाही. आज रोज गरीबाच्या तिथं जमिनी चालली आता. आणि शेतकऱ्याची म्हणजे ते हे आहे ना, साधनच उपजीविकाच शेतकऱ्याची शेतीवर आहे. आता सध्या तुम्ही सामाजिक काम करत आहेत, पण उद्या जर तुम्ही ठाकरे गटाकडून निवडणुकीला उभे राहिले तर जनतेने तुम्हाला मतदान का द्यावं? तेव्हा आता हे समाजकार्य पाहून, आता हे असे खड्डे पाहून जर याचे जर काही बदल करायचा असेल तर मीच म्हणून नाही, मी चांगला म्हणून असं मी म्हणत नाही. जे चांगला माणूस तिथं काम करणार आहे, तळागाळाशी शेतीचे काम म्हणजे शेतीचे रस्ते असोत, आता वसमतवरून गावाकडे येणारे रस्ते असोत, खेड्यापाड्यात असे जर शाळेचे कामं असोत, आरोग्य केंद्राचे कामं असोत, हे जिथं समजा तुम्हाला समाजकार्याचं जे कोणी चांगलं जर काम करत असेल, मयात म्हणून नाही, तुम्ही त्याच्या पाठीमागे उभं राहा. तुम्हाला त्या टायमामध्ये 1000, 500, 2000, 4000 दिले तेवढ्या एका रात्रीच्या याच्यासाठी आपल्याला हे एवढं सोसावं लागेल. एकंदरीत पूर्ण तालुक्यामध्ये या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. घेतलेले तुम्ही आणि काहीतरी इतर जे पक्ष करतात त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि इथून पुढचं तुमचं समाजकार्य कसं असणार आहे आणि तुमच्या पक्षाची वेगळी भूमिका ती कशी आहे? ठाकरे यांनी सांगितलेले समाजकारण आणि त्या दृष्टिकोनातून आज हे 100 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्यांच्या निमित्त पूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही पूर्ण वसमत तालुक्यामध्ये हे शिबिर आयोजित केले. आणि त्यांना एकदम भेटेल या शिबिरामागे आमचा एवढाच उद्देश आहे की तळागाळातील जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा आणि त्याचे आरोग्य, जनतेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी, जनतेमध्ये एकोपा राहण्यासाठी आणि उद्धव साहेबाबद्दल आज जो उद्धव साहेबाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पक्षाकडून अन्याय झाला, हा जो पक्ष फोडाफोडीचा म्हणजे जे की त्यांचा पक्ष पण आज त्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे, या प्रयत्नाला सुद्धा या जनतेनं ओळखावं. आणि आम्ही हे जे तळामाळा गावापर्यंत काम करतोय शिवसैनिक, ही धडपड सुद्धा जनतेला दिसावी या माध्यमातून शिबिराचा, अशीच आमची एक मनोकामना आहे की खरी शिवसेना कुणाची? अहो हे लहान लेकराला जरी विचारलं तरी ते उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसेना म्हणतात. मग चिन्ह का गेलं? चिन्ह का गेलं नाही? चिन्ह गेलं नाही, हा बळजबरीपणानं म्हणजे लोकशाहीला काळीमा फासून हे चिन्ह आणि पक्षाचं नाव हे समोरच्या गद्दार पाटील दिलेले. अहो कोणाला विचारा, कारण काय असते, आमदार जे निवडून दिलेले असतात त्याचा विषय वेगळा असतो आणि पार्टीचा विषय वेगळा असतो. हे लोकप्रतिनिधी जे निवडून येतात यांना हे पक्ष एबी फॉर्म दिलेला असते आणि ते कुठून मालक होणार? म्हणजे मला सांगा, एखाद्या आपल्या तुमच्याच पक्षाचे जास्त आमदार खासदार का चाललेत पळून? हे पहा, आता सध्या पैशाचा भडीमार चाललेला आहे. आणि काय असते बघा, ते जहाज कसं असते ते डुबायला असं करतात ना, पण हे उद्धव साहेबांचं जहाज आहे, बाळासाहेब ठाकरे साहेबांना उभं केलेलं जहाज आहे.
हे न डुबणारा जहाज आहे साहेब, तुम्हाला सांगतो. जसं गजानन महाराज बाबाच्या पोथीमध्ये सांगितलं ना, नर्मदा मातेनं असे ते नाव फुटलेली ते त्यांना तारली, बाळासाहेब तसं ठाकरे तुम्हाला सांगतो ना, या जनता रूपी या जनता जनार्दनाच्या रूपानं देव येऊन उद्धव साहेबांचे असं नौका जे फुटलेले ना त्याला हात लावून सगळे नौका तरुण नेणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये उद्धव साहेबांना चांगलं एक नाव लौकिक भेटणार आहे आणि राजकारणात स्थान भेटणार आहे, याचं आम्हाला खात्री आहे. बघा तुम्हाला सांगतो. बाळासाहेब पहिले म्हणायचे की काही होईल पण काँग्रेस सोबत नाहीच. मग आता उद्धव साहेब तर काँग्रेस सोबत गेले, त्याच्यामुळे शिवसेनेचं साहेब एक समाज तुम्हाला सांगतो, काँग्रेस सोबत नाहीच हे चुकीचं आहे. कारण काँग्रेस सोबत आम्ही आजही नाही उद्या नाही, हे फक्त राजकीय विषय आहे. कारण काँग्रेसचे ध्येय धोरण वेगळे, आमचे ध्येय धोरण वेगळे. तेव्हा विषय कसा असते, हे राजकीय परिस्थिती ऍडजस्टमेंट आहे. म्हणजे बाबा एखादे कसं असतं, आता उद्धव ज्याच्या सोबत आम्ही 40 वर्ष इथं लहानाचे मोठे झालो, या भारतीय जनता पार्टीनं आम्हाला हाताला धरून मोठी झाली. आज त्यांनी कसं आमचे हाल केले शिवसेनेचे, हे शिवसेनेचे हाल पूर्ण जनताला माहिती आहे कसे हाल झालेले, बेहाल म्हणजे किती हाल आमचे यांनी केले. कशामुळं तर फक्त अहंकारामुळं आणि सत्तेच्या याच्यासाठी. आणि उद्धव साहेब हे तळागाळातील लोकनेता आहेत, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून वागतात. आणि करोनाच्या काळात पाहिलं असेल, करोनाचा काळ म्हणजे महामारीचा काळ आहे आणि उद्धव साहेबांच्या काळामध्ये उद्धव साहेबांना फार म्हणजे वेळ देऊन आणि काय म्हणतात त्याला एक चांगली संकल्पना राबवून आज कोरोना आपल्या महाराष्ट्रातून हद्दपार केलेला आहे. हेच तुम्हाला सगळ्या जनतेला माहिती. शिंदे साहेब तर ते म्हणत होते की घराच्याच बाहेर निघाले. अहो, शिंदे साहेबच स्वतः तिथं होते ना, त्यांच्या मुख्यमंत्री जेव्हा होते तेव्हा शिंदे साहेबच होते ना. शिंदे साहेबांना तुमच्या भर सभेत सांगितलेले की साहेब मी यांच्या मांडीला मांडी लागून मी राहू शकत नाही, भाजपच्या सरकार करू शकत नाही, हे बोललेले आहेत, जाहीर बोललेले आहेत. पण आता काय झाले बघा, आता प्रत्येक जण ईडी पेढी शिडीच्या नादामध्ये अडकलेले आहेत. कारण हे लोकांना खूप भरमसाठ पैसे कमवले आहेत, त्यांच्या मग ईडी सीडी लागलेली आहे आणि प्रत्येकाचे प्रॉब्लेम असल्यामुळे ते सगळे एकाधिकारशाही लोकशाहीला काळीमा फासणारे कृत्य करायलेत. आणि लोकशाही वाचवण्याचा उद्धव साहेब तळमळीने प्रयत्न करत आहेत. आणि या शिबिराच्या माध्यमातून आम्हाला जनतेला हे सांगायचं की आपण सुद्धा खंबीरपणे उद्धव साहेबांच्या पाठीमागे राहू आणि येणाऱ्या काळात उद्धव साहेबाला चांगले दिवस येऊत, अशीच मी या शिबिराच्या माध्यमातून प्रार्थना करतो. आणि नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय ठाकरे सेनेच्या माध्यमातून वसमत तालुक्यामध्ये या शिबिराला सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण गावागावामध्ये हे शिबिर जाऊन म्हातारे असतील, इतर ज्या लोकांना गरज आहे अशा सर्वांचं व्यवस्थितरित्या नेत्ररोग तपासणी करून त्यांचं निदान केलं जाईल, अशीच या पक्षाची भूमिका आहे. कॅमेरा पर्सन मी ज्ञानेश्वर सवणकर, हिंगोली.